सोमवारी मुंबईमध्ये फक्त काही तासांसाठी निसर्गानं रुद्रावतार धारण केला, पण अवघ्या तितक्याच वेळात मुंबईमध्ये हलकल्लोळ माजला। सोसाट्याच्या वाऱ्यानं मुंबई धुसर झाली आणि जेव्हा धुरळा खाली बसला तेव्हा समोर आला तो विध्वंस। प्रचंड वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरात जाहिरातीचं भलं मोठं होर्डिंग खाली कोसळलं आणि मुंबईकरांच्या मनात आणखी एक काळी आठवण जमा करून गेलं। सोमवारी रात्री एकाही मुंबईकराच्या डोळ्यासमोरून हे दृश्य हटत नव्हतं। हातातल्या मोबाईलवर ही दृश्य पाहत प्रत्येक जण हळहळत होता। आपल्या जीवाची अशी किंमत केली जाते याची चीड त्याच्या मनात होती, पण ती चीड तशीच मनात ठेवत मंगळवारी बॅग खांद्याला अडकवून तो घराबाहेर पडला। जाताना घाटकोपरच्या दुर्घटनेतील प्रत्येक नातेवाईकाचे शब्द त्याच्या कानात घुमत होते। 6-6:30 बजे से देख रहा हूँ। इंतजार करने के बाद मैंने आया तो देखा ये सभी गाड़ी दबी हुई था। वो बोर्ड के नीचे सब। क्या नाम है उनका जो दबे थे? उसका करण मौर्य नाम है। करण मौर्य के परिवार वाले कहाँ? उनके परिवार बीवी बच्चे सब यहीं पे रहते हैं। उसके फैमिली को भी नहीं पता चला मेरा आदमी कहाँ पे है कहाँ पे नहीं है, ये तक अभी तक नहीं पता चल पाया है। हाँ, अभी तक नहीं पता चला। कल शाम लगभग 5:30-6 बजे के लगभग से दबी हुई है। और ड्राइवर भी उससे? हाँ, ड्राइवर किधर है वो तो नहीं पता है। मैं पूरा राजावाड़ी ढूंढ के आया, वहाँ तो मेरे को मिला नहीं। इसके लिए मैं पता करने के लिए इधर आ गया हूँ। अभी यहाँ भी अभी कुछ पता नहीं चला है कि अभी ड्राइवर है किधर। सोमवारी दुपारी मुंबईत वातावरण अचानक ढगाळ झालं। सोसाट्याचा वारा सुटला, धुळीने अवघा आसमंत व्यापला आणि अवघ्या काही क्षणात पाऊस बरसायला सुरुवात झाली। पावसाने बेसावत गाठल्यानं प्रत्येकानं दिसेल त्या छताखाली आसरा घेतला। घाटकोपरच्या छेडानगरच्या जंक्शनवर पूर्व द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या या पेट्रोल पंपावर अनेक गाड्या येऊन थांबल्या आणि काही कळायच्या आत धाडकन आवाज भर गए। हम लोग गैस की लाइन में लगे थे, भांडुप जाने का था मुझे, तो मैं बोला गाड़ी में गैस नहीं था, तो बोला इधर ही लगा लेते हैं, यहाँ से भर के निकल जाएंगे। अब गैस की लाइन लगाते आगे सड़कते हम लोग की गाड़ी यहाँ बीच में आ गई। और वो अचानक से आंधी तूफान आया। आंधी तूफान आ गया तो गाड़ी कांच चढ़ा के अंदर ही बैठ गया। हम लोग अंदर बैठ गया। अब आंधी तूफान गया, उसके बाद में बारिश चालू हो गई। अब बारिश भी ऐसी ज़ोर से बारिश आ गई कि उतर ही नहीं सकते थे हम लोग गाड़ी के अंदर। अब वो अचानक ही वो कहाँ से वो होल्डिंग गिर गया, सीधा टब के ऊपर ही गिर गया और टब थोड़ा बैंड हो गया, हम लोग अंदर ही फंस गए। अब वो साइड की कांच तोड़ के हम लोग वहाँ से बाहर निकले। पोलीस आणि अग्निशमक दलानं बचाव कार्य सुरू केलं। पहिल्या 4 तासात 50हून अधिक जणांना बाहेरही काढलं, पण पेट्रोल पंपाच्या मधोमध अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणं ही शक्य होत नव्हतं। होर्डिंगचा लोखंडी सांगाडा प्रचंड मोठा होता, तो बाजूला काढणं महाकठीण काम होतं। पेट्रोल, डिझेल आणि CNG पंप असल्यानं कटरचा वापर करणं शक्यही नव्हतं। टोटल 2 NDRFच्या टीम इथे आहेत। एका टीममध्ये 28 आणि एका टीममध्ये 25, असे टोटल 53 जण आम्ही इथे आहोत रेस्क्यूअर्स। आणि इथे मोठं प्रॉब्लेम म्हणजे हे जे आहे ते पेट्रोल पंप असल्यामुळे इथे CNG आणि पेट्रोल इथे हाताळलं जातं। त्यामुळे आम्हाला आमचे जे कटिंग इक्विपमेंट्स आहेत, इलेक्ट्रिक इक्विपमेंट्स आहेत ज्यामधून फ्लेम निघतात, ते आम्हाला इथे यूज करता येऊ नाही लागलं। त्यामुळे आम्ही हायड्रोलिक इक्विपमेंट्स आणि मॅन्युअली काम करून राहिलो। सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन्स आम्ही हायड्रोलिक आणि मॅन्युअल इक्विपमेंटनी करून राहिलो। रात्री 8:30च्या सुमारास 3 मृतदेह बाहेर काढले गेले। त्यानंतर मात्र मृतांचा आकडा वाढतच गेला। सकाळपर्यंत मृतांचा आकडा 14 झाला। या घटनेत अनेक वाहन चालकांचंही मोठं नुकसान झालंय। सांगाड्याखालची वाहनं बाहेर येणार का आणि आली तरी ती दुरुस्त होतील का, हाही प्रश्न आहे। मृतांच्या नातेवाईकांना सरकारनं मदत केली आहे, ती तुटपुंजीच आहे, पण ज्या गाडीवर पोट भरायचं तीच चिरडली तर खायचं काय, हा प्रश्न अनेकांसमोर आहे आणि त्याचं उत्तर ना महापालिकेनं दिलंय आणि ना मुख्यमंत्र्यांनी। जुई जाधवसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।